नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTIचे जे पोलीस भरतीचे फॉर्म आहे तर ते बरेच जणांनी अप्लाय केलेले आहे आणि त्यांचा जो ॲप्लिकेशन स्टेटस आहे तर तो पेंडिंगमध्ये आहे। तर त्याची जी माहिती आहे तर त्याची जी डिटेल आहे तर ती आपण पाहणार आहेत। नेमका आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो कशासाठी पेंडिंगमध्ये आहे तर त्याची पूर्ण डिटेल आपण यामध्ये पाहणार आहे। तर सिंपली आपल्याला या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटला आपले जे युजर नेम आणि पासवर्ड आहे तर ते एंटर करून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचे आहे। तर जसे आपण या ठिकाणी आपला जो युजर नेम आणि पासवर्ड आहे तर तो आपण एंटर करणार। या ठिकाणी आपल्याला जो कॅप्चा आहे तर तो एंटर करून सिंपली लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करू आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। तर या बाजूला आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन केलेला आहे तर त्याचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपण प्रिंट घेऊ शकतो PDF मध्ये। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल आणि चेंज पासवर्ड दिलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला जी ॲप्लिकेशन समरी आहे तर ती पाहायला मिळणार आहे। ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे, स्कीम नेम आणि त्यानंतर जे स्टेटस आहे तर ते पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, हे जे पेंडिंग स्टेटस आहे तर ते आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते त्या ठिकाणी जेव्हा आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते चेकिंग होणार आणि आपले जे ॲप्लिकेशन आहे तर ते चेकिंग होऊन कंप्लीट असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपला जो ॲप्लिकेशन स्टेटस आहे तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला पेंडिंगच्या जागेवरती अप्रूव्हचा मेसेज येणार आहे आणि त्यानंतर डेट आहे तर ती डेट दिसणार आहे। जर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये काही चुका असतील तर आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो रिजेक्ट होणार आणि आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो कशासाठी रिजेक्ट झालेला आहे तर त्याचे जे रिझन आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जे डिटेल आहे तर ती आपलं ॲप्लिकेशन कशासाठी पेंडिंगमध्ये आहे तर त्याची जी माहिती आहे तर ती अशा प्रकारची होती। तर आपला जो ॲप्लिकेशन सबमिट केल्यावर लगेच अप्रूव्ह होत नाही, त्या ठिकाणी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर तो त्या ठिकाणी चेकिंग होणार आणि त्यानंतर जो ॲप्लिकेशन आहे तर तो अप्रूव्ह होणार आणि काही